जर कोणतं कॉलेज तुम्हाला म्हणत आहे की तुमचं सिलेक्शन झालं आहे आणि तुम्ही लगेच पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात जॉईन करा, तर जाऊन लगेच फीस भरायची नाही. आणि जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेली आहे किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेली आहे, तरी तुम्ही इंजिन डिपार्टमेंट जॉईन करू शकता. एजंटच्या लफड्यामध्ये पडायचं नाही. एजंट्स म्हणतात तुम्हाला एवढे पैसे दे, लाखावर पैसे मागतात आणि म्हणतात की मी तुला जॉब देतो शिपवर. तुम्हाला एखाद्या वेळेस शिपवर चढून बी देतील, पण ती शिप नसेल, एखादी छोटीशी बोट असेल, ते पण कुठेतरी साऊदी कंट्रीमध्ये. तिथून तुम्हाला काहीच करता येणार नाही एकदा चढल्यावर. नमस्कार मित्रांनो, माझे नाव दर्शन आहे आणि मी मर्चंट नेव्हीमध्ये एक डेक कॅडेट आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की 10वी नंतर आणि 12वी नंतर तुम्ही मर्चंट नेव्ही कशी जॉईन करू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ऑल द करेक्ट मेथड्स टू जॉईन मर्चंट नेव्ही. दुसरं कोणती मेथड तुम्हाला बेस्ट सूट करते. तिसरं मेडिकल रिक्वायरमेंट्स रिक्वायर्ड टू जॉईन मर्चंट नेव्ही. आणि चौथं जे स्कॅम्स होतात, काही एजंट्स असतात, ते बोलतात की तुम्ही मला एवढे पैसे द्या आणि मी तुम्हाला मर्चंट नेव्हीमध्ये जॉब लावून देतो. तर ते स्कॅम असतो मोस्टली. तर त्याबद्दलही मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगतो. तर सर्वात पहिले आपण बोलूया 10वी नंतर मर्चंट नेव्ही कशी जॉईन करता येते. यासाठी एक कोर्स असतो GP रेटिंग म्हणून. फक्त 1 वर्षाचा कोर्स असतो आणि हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला 10वीमध्ये फक्त 40% मार्क्स पाहिजे असतात. खूप साऱ्या मुलांना असं वाटतं की 10वी नंतर जर जॉईन करू शकतो तर 12वी कशासाठी करायची. तर हे चुकीचं आहे. जर तुमच्याकडे पैसे असतील, रिसोर्सेस असतील, तर तुम्ही 12वी नक्कीच केली पाहिजे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही क्रू लाईनमध्ये जाता आणि मग एक्सपिरियन्स घेऊन जवळजवळ 8 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन नंतर तुम्ही ऑफिसर बनू शकता. जर तुम्ही 12वी केली तर तुम्ही डायरेक्ट ऑफिसर बनता आणि सॅलरी ऑफिसर्सची जास्त असते. जर तुम्हाला GP रेटिंग करायचीच असेल तर मी 2 कॉलेज सजेस्ट करतो जे इंडियामध्ये चांगल्या पोझिशनवर आहेत आणि चांगली प्लेसमेंटही भेटते तिथून. एक आहे न्यूसी गोवा आणि दुसरं आहे TS रेहमान जे की मुंबईमध्ये आहे. इथून बऱ्याचशा मुलांना प्लेसमेंट दरवर्षी भेटते. तर तुम्ही हा कोर्स इथून करू शकता. आता आपण बोलूया 12वी नंतर मर्चंट नेव्ही कशी जॉईन करता येते. तर शिपवरती मेनली 3 डिपार्टमेंट असतात. डेक डिपार्टमेंट, इंजिन डिपार्टमेंट आणि कुकिंग डिपार्टमेंट. तर आपण पहिले बोलूया डेक डिपार्टमेंट कसं जॉईन करता येतं. तर यासाठी तुम्ही 2 कोर्सेस करू शकता. पहिला असतो डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स जो की डिप्लोमा आहे आणि दुसरा असतो डिग्री कोर्स जे असतं BSc नॉटिकल सायन्स. तर डिप्लोमा करण्यासाठी जे असतं DNS. तर हा DNS करण्यासाठी तुम्हाला 12वी करायला लागते, कंपल्सरी आहे, विथ PCM 60% पाहिजे, इंग्लिशमध्ये 50% पाहिजे, IMU CETमध्ये रँक पाहिजे आणि तुमच्याकडे स्पॉन्सरशिप पाहिजे. कंपनीकडून स्पॉन्सरशिप घ्यावी लागते, कंपनीची एक्झाम द्यावं लागते, इंटरव्ह्यू द्यावा लागतो, मेडिकल करायला लागतं, मग ती कंपनी तुम्हाला स्पॉन्सरशिप देते. हा कोर्स इंडियामध्ये 2 वेळेस कंडक्ट केला जातो. एक असते ऑगस्ट बॅच आणि एक असते फेब बॅच. तर या कोर्सची ड्युरेशन आहे फक्त 1 वर्ष. डेक डिपार्टमेंट जॉईन करण्यासाठी दुसरा कोर्स जो तुम्ही करू शकता तो आहे BSc इन नॉटिकल सायन्स. तर हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला 12वी करायला लागते विथ PCM 60% मार्क्स, इंग्लिश 50% मार्क्स आणि IMU CETमध्ये रँक पाहिजे. यानंतर तुम्ही कॉलेज जॉईन करू शकता आणि नंतर कॉलेज जॉईन केल्यानंतर तुमच्या लास्ट इयरमध्ये तुम्हाला कंपनी येऊन जॉब देऊन जाते. BSc हा कोर्स करण्यासाठी कंपनी तुम्हाला स्पॉन्सरशिप देत नाही. इंडियामध्ये फक्त 2 कंपन्या आहेत जे की BScसाठी स्पॉन्सरशिप करतात. स्पॉन्सरशिप म्हणजे नेमकं काय. तर स्पॉन्सरशिप म्हणजे कोर्स जॉईन करण्याच्या आधी तुमच्याकडं जॉब असते आणि तुम्ही शुअर असता की कोर्स झाल्यानंतर मला जॉब भेटणार आहे. आणि जर स्पॉन्सरशिप नसेल तर तुम्हाला माहीत नाही की जर कोर्स मी केला मला जॉब भेटेल का नाही भेटणार. आणि आजच्या घडीला जॉब भेटणं खूप जास्त अवघड आहे. तर माझं सजेशन असंच आहे की तुम्ही जो पण कोर्स करायचा आहे DNS किंवा BSc हा विथ स्पॉन्सरशिपच करावा. आपण दुसऱ्या डिपार्टमेंटविषयी बोलूया जे की आहे इंजिन डिपार्टमेंट. तर इंजिन डिपार्टमेंट जॉईन करण्यासाठी तुम्हाला इंजिनिअरिंग करायला लागते. तर हा कोर्स असतो BTech इन मरीन इंजिनिअरिंग. हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला 12वी करावं लागते विथ PCM, इंग्लिश 50% मार्क्स, परत IMU CETमध्ये रँक पाहिजे. यानंतर तुम्ही कॉलेज जॉईन करू शकता आणि जसं नॉर्मल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्लेसमेंट होते लास्ट इयर किंवा 3rd इयरमध्ये, तसंच कंपनी येऊन तुम्हाला जॉब देऊन जाते. इंजिन डिपार्टमेंट जॉईन करण्याचा ॲडव्हान्टेज असा आहे
की जर पुढे जाऊन कधी मर्चंट नेव्ही सोडलीच तर तुम्हाला ऑफिसमध्ये जॉब इझिली भेटू शकते ॲज कम्पेअर टू डेक डिपार्टमेंट. आणि जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेली आहे किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेली आहे तरी तुम्ही इंजिन डिपार्टमेंट जॉईन करू शकता. जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरमध्ये असताल तर तुम्ही लॅटरल एंट्री घेऊ शकता मरीन इंजिनिअरिंगमध्ये. आता तिसऱ्या डिपार्टमेंटविषयी बोलूया. कुकिंग डिपार्टमेंट किंवा गॅली डिपार्टमेंट ही याला म्हणतात. तर हा डिपार्टमेंट जॉईन करण्यासाठी तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट करू शकता. हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर STCW हा एक कोर्स असतो, फक्त 15 दिवसाचा कोर्स असतो. तर हा करून तुम्ही शिपवरती कुकिंग डिपार्टमेंट जॉईन करू शकता किंवा तुम्ही GP रेटिंग करूनही कुकिंग डिपार्टमेंट जॉईन करू शकता. आता बघूया मेडिकलमध्ये काय काय असतं. सर्वात पहिले BMI हा तुमचा 18 to 25 याच्या आतमध्ये पाहिजे. जर डेक डिपार्टमेंट करत असताल म्हणजे DNS किंवा BSc करत असताल तर तुमची आयसाईट 6/6 कंपल्सरी आहे. जर दुसरं कोणतं डिपार्टमेंट इंजिन किंवा कुकिंग करत असताल तर 6/12 ही चालून जाते. आता मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो, इथंच खूप सारे मुलं चुकतात, लक्ष देऊन ऐका. जर तुमच्याकडे स्पॉन्सरशिप नाही तर DNS करायचा नाही. जर तुम्ही BSc किंवा BTech करणार असताल तर ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार आहात त्या कॉलेजविषयी पहिले चांगला रिसर्च करायचा. जर कोणतं कॉलेज तुम्हाला म्हणत आहे की तुमचं सिलेक्शन झालं आहे आणि तुम्ही लगेच पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात जॉईन करा तर जाऊन लगेच फीस भरायची नाही. त्या कॉलेजविषयी पहिले बघायचं की प्लेसमेंट रेट किती आहे, कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर किती आहे, की मुलांना नोकरी तिथून भेटते का नाही, आणि मगच त्या कॉलेजमध्ये जायचं. नंतर येतात एजंट्सच्या लफड्यामध्ये पडायचं नाही. एजंट्स म्हणतात तुम्हाला एवढे पैसे दे, लाखावर पैसे मागतात आणि म्हणतात की मी तुला जॉब देतो शिपवर. तुम्हाला एखाद्या वेळेस शिपवर चढून बी देतील, पण ती शिप नसेल, एखादी छोटीशी बोट असेल, ते पण कुठंतरी साऊदी कंट्रीमध्ये, तिथून तुम्हाला काहीच करता येणार नाही एकदा चढल्यावर. त्यामुळं एजंट्स ही खूप जणांची फसवणूक करतात. बाकी एवढं काही अवघड नसतं, थोडासा अभ्यास करावाच लागतो. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमधनं काही माहिती भेटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.